नमस्कार, मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खरं म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी जेव्हा एखादा दिग्दर्शक किंवा एखादा निर्माता चित्रपट बनवू पाहतो तेव्हा त्याला फार मोठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण हा फक्त इतिहास नाही तर ही महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची अस्मिता आहे। तेव्हा एखाद्याच्या अस्मितेविषयी खेळ तर होणार नाही ना, याची सुद्धा खबरदारी घेण्याची आवश्यकता या सर्व लोकांची आहे। येत्या 14 फेब्रुवारी 2025 या दिवशी एक सिनेमा येत आहे। तो हिंदी सिनेमा आहे जो संपूर्ण राज्य देशभर प्रदर्शित होणार आहे। सिनेमाचं नाव आहे छावा, अर्थात तो छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती आधारित आहे। त्यांच्या विषयाने ज्या ज्या गोष्टी असतील त्या संपूर्ण गोष्टी आणि संपूर्ण एक चित्रपट बनवला गेलेला आहे। त्याचा ट्रेलर 2 दिवसापूर्वी आलेला आहे आणि त्याच्यावरती अनेकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत। आक्षेप नोंदवण्याचं कारण त्यामध्ये काही सीन्स असेही आहेत की जे इतिहासाला धरून नाहीत अशा पद्धतीचं विवरण अनेक इतिहास संशोधकांनी केलेलं आहे। अनेक लोकांनी ते व्यक्त केलेलं आहे। मात्र असं असलं तरी याच्या पलीकडे जाऊन त्या चित्रपटात काही चांगल्या गोष्टी आहेत का, त्या चित्रपटाचं कौतुक करायला हवं की त्या चित्रपटाला विरोध करायला हवा, याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। मित्रहो, अशा पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवर जर एखादा सिनेमा येत असेल, महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीविषयी येत असेल तर निश्चितपणे आपण सजगपणे या चित्रपटाकडे बघण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांवरती सुद्धा इतका भव्य दिव्य सिनेमा अजूनही आलेला नाही, ही गोष्ट आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे। छत्रपती संभाजीराजांवरती सुद्धा अशा पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरती आणि संपूर्ण देशामध्ये दाखवला जाईल। देशामध्ये अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा गौरव होईल, छत्रपती संभाजीराजांचाही गौरव होईल, अशा पद्धतीचे सिनेमे अजूनही आलेले नाहीत, हे सुद्धा वास्तव आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे। आणि जर कुणी एखादा दिग्दर्शक, जर कुणी एखादा निर्माता हा विषय जो महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राच्या मातीतला आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, तो विषय संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगात अशा पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात जर दाखवत असेल तर त्याकडे आपण नीटनेटक्या नजरेनं बघण्याची आवश्यकता आहे। आणि जर त्याच्यामध्ये फारसं काही चुकीचं नसेल तर त्याचं स्वागत सुद्धा करण्याची जबाबदारी एक मराठा म्हणून किंवा मराठी भाषिक आणि महाराष्ट्रीयन म्हणून आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे। आता राष्ट्रीय पातळीवरती ही व्यक्तिमत्व खरं तर जायला हवी होती, यापूर्वी जायला हवी होती। छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा अनेकांनी केलेली आहेत, ती आपल्याला आवडलेली सुद्धा आहेत। आणि राष्ट्रीय पातळीवरती जर हा विषय कुणी घेऊ पाहत आहे, नेऊ पाहत आहे तर त्याच्या काही चुका दुरुस्त करून त्याचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे, अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। आता ही दुरुस्ती कोण करू शकतात तर इतिहासाचे अभ्यासक निश्चितपणे करू शकतात। इतिहासाच्या अभ्यासकांना आणि इतिहास संशोधक जे आहेत, जे कुणी आहेत, जे होऊन गेलेले आहेत त्यांना तर आपण दाखवू शकत नाही। मात्र आता आज मितीला जी लोक इतिहासाचे अभ्यासक आहेत, इतिहासाचे संशोधक आहेत, या लोकांना हा सिनेमा दाखवण्याची आवश्यकता आहे। हा चित्रपट दाखवल्याच्या नंतर त्यामध्ये जे काही चुकीचं असेल किंवा जे काही आक्षेपार्ह असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते का, तर हो, निश्चितपणे होऊ शकते। दिग्दर्शकालाही त्यानं निर्मात्याने जो पैसा गुंतवलेला आहे त्याची परतफेड त्याला जर करून घ्यायची असेल तर तो सुद्धा सकारात्मक असतो, हे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या चित्रपटातून बघितलेलं आहे। आणि अशा पद्धतीने काही दुरुस्ती आतापर्यंत झालेली आहे का, तर हो, अनेक चित्रपटांमधून अशा पद्धतीची दुरुस्ती झालेली आहे। तानाजी द अनसंग वॉरियर याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने थोडीफार काहीतरी दुरुस्ती केलेली होती। त्याचबरोबर पद्मावत हा चित्रपट आलेला होता, त्याचं सुरुवातीचं नाव पद्मावती असं होतं। त्या चित्रपटात सुद्धा काही सीन वगळलेले होते, काही रिशूट केलेले होते आणि त्यानंतर तो दाखवण्यात आलेला होता, तो सुद्धा पसंतीस उतरलेला होता। त्याचबरोबर तानाजी हा सिनेमा सुद्धा महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वांना फार अतिशय आवडलेला होता, हे सुद्धा नाकारून चालणार नाही। आणि जर अशा पद्धतीने छावा हा सिनेमा छत्रपती संभाजीराजांवरती येत असेल तर तो इतिहास संशोधकांना दाखवून, ज्यांचे ज्यांचे आक्षेप आहेत त्या लोकांना दाखवून त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल। ज्या सीन्सवरती किंवा लेझिम खेळताना ज्या डान्स स्टेप ठेवलेल्या आहेत त्या जर वगळण्याची मागणी या संशोधकांनी जर केली तर असे सीन्स निश्चितपणे वगळता येतील, निश्चितपणे रिशूट करता येतील, त्यामध्ये काही बदल करता येईल, काही नव्याने सुद्धा ॲड करता येतील आणि इतिहासाला धरून अशा पद्धतीनं एका राजाविषयी
एका छाव्याविषयी अशा पद्धतीनं भव्य दिव्य जर सिनेमा येत असेल तर अशी थोडीफार दुरुस्ती करून तो येऊ शकतो, लोकांना दाखवला जाऊ शकतो आणि नव्या पिढीला सुद्धा अशा पद्धतीने छत्रपती संभाजीराजे नेमके कोण होते, काय होते, कशा पद्धतीनं होते, कशा पद्धतीने ते अपराजित होते हे दाखवण्याचा प्रयत्न जर दिग्दर्शक करत असेल तर त्याचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे, असा पद्धतीचा मुद्दा मी मांडत आहे. 2 मिनिटांचं ट्रेलर आहे जे आपणही सर्वांनी बघितलेलं असेल, नसेल पाहिलं तर यूट्यूबवरती उपलब्ध आहे. अवश्य आपण ते बघायला हवं, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 10 वेळेस पाहायला हवं. अशा पद्धतीचं ट्रेलर, अतिशय सुंदर पद्धतीचं, एखाद दुसरा मुद्दा जर सोडला तर अतिशय सुंदर पद्धतीचं ट्रेलर आलेलं आहे. 2 मिनिटांचं ट्रेलर पाहताना सुद्धा जर आपल्या अंगावरती शहार येत असतील, आपल्याला गलबलून येत असेल आणि आपल्या मनामध्ये छत्रपती संभाजीराजेंबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल एक आदर निर्माण होत असेल, आपल्या अंगावरती शहारे येत असतील तर निश्चितपणे हा चित्रपट किती भव्य दिव्य आणि किती उत्कृष्ट पद्धतीने बनवलेला आहे याची कल्पना आपल्याला 2 मिनिटांमध्ये सुद्धा येऊ शकते. अर्थात त्यामध्ये जर काही एखाद दुसरा जर सीन जर चुकीचा असेल तर त्याचं बिलकुल कसल्याही पद्धतीने मी समर्थन करणार नाही. तो सीन रिशूट केला जाऊ शकतो, तो काढून टाकला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा नव्याने एखादी गोष्ट टाकायची असेल तर तीही टाकली जाऊ शकते. या सर्व गोष्टी अजूनही उपलब्ध आहेत, कारण चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे, तो प्रदर्शित झालेला नाही. मात्र 2 मिनिटांचं ट्रेलर इतकं उत्कृष्ट असेल तर हा सिनेमा ही उत्कृष्ट असणार आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. थोडंफार पॉझिटिव्ह सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. लेझिम खेळताना जो डान्सची स्टेप दाखवली आहे ती फक्त एवढीच असेल असंही नाही, त्यामध्ये अजूनही काही स्टेप असू शकतील, त्याही दुरुस्त केल्या जाऊ शकतात, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती शिवरायांची गोष्ट किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास हा राष्ट्र पातळीवरचा इतिहास आहे. राष्ट्र पातळीवरती तो जाण्याची आवश्यकता आहे, राष्ट्र पातळीवरती तो शिकवण्याची आवश्यकता आहे. छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास हा देश पातळीवरती शिकवण्याचा विषय आहे, मात्र तो अजूनही म्हणावा तसा देश पातळीपर्यंत पोहोचलेला नाही. महाराष्ट्रात तो सर्वांना माहीत आहे, मात्र देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ते दक्षिणेतील राज्य असतील किंवा उत्तरेचे असतील किंवा पूर्वेकडील काही राज्य असतील त्यापर्यंत हा इतिहास म्हणावा त्या पद्धतीने पोहोचलेला नाही. आणि जर देशातील एखादा दिग्दर्शक, देशातील एखादा निर्माता हा विषय संपूर्ण देशात जर घेऊन जात असेल तर त्याचं स्वागत होण्याची आवश्यकता आहे. आणि हा विषय फक्त देशात जाणार नसून हा संपूर्ण जगात ज्या ज्या ठिकाणी म्हणून हिंदी भाषिक लोक आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा विषय जाणार आहे. तेव्हा थोडाफार दुरुस्त करून हा सिनेमा जाऊ देण्याची आवश्यकता आहे. आता दुसरं असं की अशा पद्धतीनं सुरुवातीलाच घडलेलं आहे का किंवा एखाद्या चित्रपटाविषयी फक्त पहिल्यांदाच घडलेलं आहे का, तर असंही नाही. तुम्हाला माहीत आहे की कोरोनाच्या बरोबर अगोदर, कोरोनाच्या 2-3 महिने अगोदर एक सिनेमा आलेला होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं तानाजी द अनसंग वॉरियर. या सिनेमाविषयी अशा पद्धतीने राळ उठवलेली होती. तानाजी बद्दलही अशा पद्धतीनं बोललं गेलेलं होतं की इतिहासाला धरून नाही, काही मोडतोड झालेली आहे आणि काही चुकीच्या गोष्टी सुद्धा दाखवलेल्या आहेत. मात्र त्या सिनेमाचं नंतर फार मोठ्या प्रमाणात कौतुक झालेलं सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि त्या चित्रपटाच्या टीमने एक गोष्ट नमूद केलेली होती की हा चित्रपट चालेल असं आम्हाला माहीत होतं, मात्र तो इतका जास्त प्रमाणात चालेल हे आम्हाला माहीत नव्हतं, याची आम्ही कल्पना सुद्धा केलेली नव्हती. अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा सिनेमाच्या बाबतीत आलेली होती. आता त्याच्यानंतर तानाजी द अनसंग वॉरियर हे बनवताना त्याची जी टीम होती त्यांनी अजून एक वक्तव्य दिलेलं होतं की देशामध्ये अशा पद्धतीनं जे जे काही वॉरियर आहेत किंवा लढलेली लोक आहेत आणि त्यांच्या गोष्टी किंवा त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, त्यांची आम्ही एक सिरीज आणणार आहोत. मात्र दुर्दैवाने त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि कोरोनानंतर ती सिरीज ती लोक आणू शकलेली नाहीत. मात्र दुसरा कुठला तरी एखादा दिग्दर्शक अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विषय घेऊन येत असेल आणि ट्रेलरमध्ये जी भव्यता दाखवलेली आहे त्यावरती जर विश्वास ठेवून आपण जर सिनेमाचं विश्लेषण जर करायला गेलं तर इतक्या भव्य दिव्य पद्धतीने आजपर्यंत हा विषय मांडलेला नाही. जो एक दिग्दर्शक मांडत आहे त्याचं स्वागत व्हायला हवं, अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडत आहे. मी पुन्हा एक गोष्ट क्लिअर करत आहे की या चित्रपटात जर काही चुकीचे सीन असतील तर त्याचं मी कसल्याही परिस्थितीमध्ये समर्थन करणार नाही. मी हे सांगत आहे की चुकीचे सीन बदलून या सिनेमाचं स्वागत व्हायला हवं, अशा पद्धतीची भूमिका मी मांडत आहे. त्यानंतर दुसरं असं की हा एक बिग बजेट सिनेमा आहे. 130 करोड रुपये खर्चून हा चित्रपट बनवलेला आहे.
त्याची भव्यता ट्रेलरमध्ये सुद्धा येत आहे. ज्या पद्धतीनं शूट झालेलं आहे, ज्या पद्धतीनं काही ॲनिमेशन सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, त्याची क्वालिटी बघता ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे. VFX इफेक्ट जे दिलेले आहेत ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आहेत. जे शूट केलेलं आहे तेही अतिशय उत्कृष्ट आहे. जे एडिटिंग आहे ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि अशा पद्धतीचा बिग बजेट सिनेमा बनवण्याची कॅपॅसिटी निश्चितपणाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाही, ती हिंदी चित्रपटसृष्टीमध्येच आहे. आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधला एखादा कलाकार, एखादा दिग्दर्शक, एखादा निर्माता हा विषय घेऊन येत असेल तर त्याचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे. त्यातल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त होऊ शकतात, मात्र हा सिनेमा दाखवला जाऊ नये अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती निश्चितपणे चुकीची आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसरं असं की यातली जी स्टार कास्ट आहे ती सुद्धा फार मोठी आहे. याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेमध्ये विकी कौशल आहे, जो प्रकाश झोतामधला चेहरा आहे. त्याचबरोबर रश्मिका मंडाना, त्याचबरोबर अक्षय खन्ना आहे, आशुतोष राणा आहे, दिव्या दत्ता आहे. ही मोठी स्टार कास्ट आहे. इतर कुठल्या स्थानिक भाषेमध्ये अशा पद्धतीची फार मोठी स्टारकास्ट उपलब्ध नाही. मात्र हिंदीमध्ये अशा पद्धतीनं जर मोठी स्टारकास्ट घेऊन, फार मोठं बजेट घेऊन आणि भव्य स्वरूपात जर हा सिनेमा दाखवला जाणार असेल तर त्यातल्या काही चुकांची दुरुस्ती करून हा सिनेमा दाखवला जावा. त्याच्यामध्ये सर्वांनी त्याचं स्वागत करावं अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे. माझी ही भूमिका आपल्याला जर खरोखर आवडलेली असेल तर माझी विनंती आहे, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.